पिवळी पिवळी साडी नाहीये का? गप ग, सगळीकडे मेली पिवळी पिवळी पिठलेचा रंग. नानी छान दिसेल तुम्हाला, घ्या ना. कावीळ झाल्यासारखं वाटतं ते, नको पिवळा रंग वगैरे. मग ही केशरी. गप ग, काय तरी ती बघू जरा, ती काढा ती. हा ही महाग आहे. मग अहो मी फक्त सांगितलं. महाग तर काय झालं? आम्हाला तू अगदी काय हे समजतोस काय? अहो तसं नाही. मग आता ही महाग साडीच घेऊन दाखवते. ही काढ, ती बरी आहे, ती घे. ती 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 तिकडची तिकडची तिकडची. हा ती चांगली आहे. ही ही हा ही आणि इकडची घे. चला 10 साड्या झाल्या. नानी, मी काय म्हणते, बास. म्हणजे बघा, एक नळी वंसांसाठी, एक बंडी वंसांसाठी, सासूबाईंसाठी त्यांच्या, एक आईसाठी, एक आत्यासाठी, आणि आली तर म्हणू, म्हणजे झाल्या 7. तुम्हाला हवी तर तुम्ही एक घ्या, हा, आणि 2 घेऊन ठेवू आहेरासाठी कुणी आलं तर. हे बघ, या 10 साड्या मी माझ्या करता घेणार आहे. आहेराचं काय असेल ते तू बघ. नानी, 10? हो नानी, नातू घरात आल्यावर तुमची चंगळच झाली हो. मग हा घरातला पहिला मुलगा आहे. ह्यांना सांगायला हवं. काय त्याला काय कळतंय साडी मधलं, मूर्ख आहे तू. अहो पण माले, हे मामी करता आणि कुंदी करता साड्या घेऊया का? काय ग कुंदे? कशाला नानी? नाही, नको. घेऊ म्हणताय मामी? अगं मला काय विचारतेस? मी काय घे म्हणून सांगणार आहे का तुला? नाही का नानी? तेच म्हटलं मी. अगं असू दे. तू बाळाची मावशी आहेस की नाही? मालीला काही सख्खी बहीण नाही. सख्खी बहीण असती तर तिला आहेर केलाच असता ना. नको नानी, राहू द्या. मामी बघा ना, तुम्हाला एखादी पाहिजे का बघा. नको, मला नको नको, मला कशाला. असू द्या हो. आता बाळाची आजी आत ना तुम्ही. माले, तुला? अगं नको, माझ्याकडे चिक्कार आहेत. लग्नात इतक्या साड्या आल्या होत्या, ताईंची घडी मोडली नाहीये. त्यातलीच एखादी नेसीन. काय ग माले असं करतेस? तुझ्या मुलाचा बारसा आहे आणि तू ह्या जुन्याच साड्या नेसणार आहेस? अगं जुनी नाहीये काही, नवीनच आहे. आता कुंदी एवढं म्हणतेय ना, तर घे ना. नको नानी, आता घे ना. काय काय चाल, हो माफ करा, काय काय चाललंय काय? काय म्हणजे काय? साड्या घेतोय. अगं कुणासाठी? कुणासाठी काय? बारसा आहे ना म्हणून. चहा करू का? अगं नानी, मी तुला काय सांगतोय, तू. अरे काय नानी 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 करतोयस? बारसा करायचं ठरलंय का नाही? मग आता खर्च नको का करायला मला सांग. नंबर 1चा कंजूस आहे. जरा म्हणून खर्च करायची इच्छा नसते. पैसा 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 पैसा. काय वरती घेऊन जाणार आहेस की काय? आयुष्यामध्ये हाऊस मौज मुळे नाहीच त्याला. अगं नानी, माणसाने अंथरूण पाहून पाय पसरावेत. हे असल्या फालतू म्हणी माझ्या तोंडावर मारतो मग. हो ऐका ना, तुम्ही हातपाय तोंडून घ्या की. कुंदे, आपण साड्या नंतर बघू. हा, कटवतेस की काय आम्हाला? हे बघा, परत त्याला नाही जमणार मला. नी नी काय? पैसे कोण देणार त्याचे? पैसे दिल्याशिवाय जाईल का तो? नानी, आपण नंतर बोलूया का? आधी त्याचे पैसे दे. नानी, मला ही बरी वाटली. कुंदे, ती तू घे. हा नाही घ्या, पण आहेर करणार ना साडीचा. याच्या नुसत्या पाकिटामध्ये 2 रुपये घालून द्याल. मला आणि मालीला साडीचा आहेर करणार असाल तर घ्या. ठेव ग ती साडी खाली. मामी, आपण 1.25 रुपयाचं पाकिट भरलंय ना? ठेव ती साडी. बोलायची काय आत्ता गरज होती का? चल घरी. अरे बाजूला. अरे बघ ना, मागे पुढे माणसं जरा. गाढव कुठला. अगं नानी. अहो, मी चहा करू का? मलाही चालेल. कानफडात मारेन तुझ्या. चहा चालेल म्हणे. चहा काय फुकट येतो का? साड्यांवरची दमडी कमी करायला तयार नाही. या 15 साड्यांचा किती हिशोब झाला ते एकदा सांग आणि बोक्याकडून पैसे घे. आणि जरा चांगला माल भरत जा. लोकांनी टाकलेल्या साड्या गोळा करून आणतोस का इथे? 295. 295? अरे अख्ख्या चाळीला नाही नेसवायच्या साड्या. अरे मग काय झालं? बारसा आहे ना. नानी, अगं आता एवढे पैसे कुठून आणू मी? साहेबाकडनं ऋण घे
म्हणावं हळूहळू 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 फेडू. काहीतरी काय. 2 वर्ष. अरे बापरे, खरं तर 4 वर्ष. 4 वर्ष मी जगेन की नाही कोणाच ठाऊक. मला वाटतं नानी तू कधी मरणारच नाहीस. त्याचं दुःख होतंय वाटतं तुला. नाही नाही, दुःख कशाला, आनंदच होते. आनंद? मग चेहरा का असा उदास झालेला? हे बघ नानी, नाही तुला साड्यांची हौस आहे मान्य मला, अरे पण त्याला काही लिमिट आहे की नाही? ओट शूट माझ्या साड्यांबद्दल बोलतो. म्हातारा माणूस घरात ऐकून गेला आहे म्हणून वाटलं ते बोलता काय तुम्ही मला? तुम्ही कधी कोणाचं ऐकून घेतलेत नानी? पण माझ्या साड्यांवर याचा डोळा का? पैसे लागतात साड्यांना. तुम्ही दोघही आता जरा गप्प बसा आणि छानपैकी इडली खा बघू. आईपेक्षा पैसा जास्त आहे काय तुला? का खा. गप्प बसा. मला काय सांगतेस तिला सांग. नानी आता जाऊ दे ना. अरे काय जाऊ दे, माझ्या एकटी करता साड्या आणल्या, सगळ्यांसाठी साड्या आणलेल्या आहेत. बोलतोय फक्त मला एकटीलाच. तुझ्यामुळे आणावी लागली. तू नाही का अण्णांचं सोंग घेऊन आलास ते? ते मला हा ते काय करतो? मी पोलिसात तक्रार करणार आहे. मुलगा नवऱ्याचं सोंग घेऊन आईला फसवतो. आणि हेही सांग की ते सोंगाकडून साडी उकळलीस म्हणून. हो सांगते सांगते. काय घाबरते काय कुणाला? नानी जाऊ दे ना. हा बघ त्याला सांग. तुझ्यामुळे मला कितीला गंडा बसलाय हे माहितीये तिला. साड्या परत करून टाक बाबा तुझ्या. नको आम्हाला साड्या. माले तुझी साडी परत करून टाक. हो. उमीला पण सांग. हो. बंडी नळीला पण सांग. हो. नको आपल्याला ह्याच्या साड्या. म्हणू दे तिकडे. आणि तुमची माझी काय साडी? माझी साडी एका साडीला काय होणार आहे? ती त्यांनी मनानं घेतलीये. तुमच्यासारखे मागून घेतलेल्या साड्या नाहीये. म्हणजे तुम्ही मागितलेल्या नव्हत्याच का? माझ्याशी बरोबरी करू नको सांगून ठेवते. मी तुझी सासू आहे, जाऊ किंवा नणंद नाहीये. माझा अधिकार असा एवढा मोठा आहे. याला मी जन्माला घातलंय, कळलं? कल्ला सुरू झाला परत. आल्या बरोबर तुझी मिजाज झाली का सुरू? मला हिला सांगून टाका न माझ्याशी नीट बोलायचं. म्हाताऱ्या माणसाशी असं वागायचं नाही. समोर बघून काम कर, लक्षात ठेव. काढून टाकीन कामावर हो. तुला. झाला तू. बर तुमचं झालं का खाऊन? संपलंय. हा चला मग आपण आज जाऊया आणि टीव्ही बघूया. हा काय करूया? टीव्ही बघूया. हा उरलेला आत आणून देईन तुम्हाला. हा कुसुम मी नंतर खाते. हो हे सगळं आणून दे मला. हो माझ्यावरती माणसं सगळी. हो 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 हो. ए कुसुम, तू तिचं बोलणं फार मनावर घेऊ नकोस. हा सवय झाली मला त्याची. कुणी गोविंद घ्या, कोणी गोविंद घ्या, कुणी गोविंद घ्या. काय ग नाव काय? दिलीप. नानी दिलीप. माले आवडलं का ग नाव? दिलीप. हो. काय रे बोक्या, आवडलं का नाव? दिलीप. पेढे आणते. हा जा. दिलीप म्हणे, दिलीप. नाव आवडलं का माझ्या बाळाला? दिलीप. दिलू. मी तुला दिलूच म्हणणार. माझं दिलू बाळ. 500 नाही 752 रुपये 35 पैसे खर्च आला एकूण. आत्याने कसं केलं कानात?
एवढे पैसे फेडायला आता माझे 6 महिने तरी जातील. शी. दृष्ट काढूया आता आपण बाळा तुझी उद्या. काय आता घर घ्यायचं होतं मला. हे बघ बापरे, चेहरेपट्टी नळीवंसांवर गेली का हो? हे नवीन लोन काढायला इतक्यात दुसरा काही मार्गही दिसत नाही. बापरे. रात्री अजिबात रडत नाही माझं बाळ, छान आहे ग ते. शिक्षण महत्वाचं, पण इकडे कुणाला काय आहे शिक्षणाबद्दल? नुसते आपले शनिवार रविवार शनिवार सणवार करत बसायचे. सणवार रविवार सोमवार मंगळवार आपले नुसते सणवार. काय हो, अगदी लोकाच्या बाळाच्या बारशाला गेल्यासारखे वागत होता तू. नियोजन म्हणून नाही कुणाकडे. नीट लोकांशी बोललाही नाही. ओव्हरटाईम, मला ना ओव्हरटाईम करावा लागणार आता. ह्याचं काय परत होणार आहे का? बाज ना, आता बाज झालं. आता यापुढे या घरात असले समारंभ करायचे नाही. पुढची 5 वर्ष तरी समारंभाचं नाव नाही काढायचं. आता वाढदिवस करू आपण छान. हो, वाढदिवस झालं पाहिजे. काय म्हणालीस? म्हटलं एकदम आता वाढदिवसच करूया. अगं मालू, मी काय म्हणतोय, मी म्हणतोय की पुढची 5 वर्ष काही करायचं नाही, नियोजन करायचं. तर तू काय नवीन खर्च काढतेस? सारखं काय हो खर्च? अगं खर्च म्हणजे नियोजन नको का मालू? आता 4 लोकांना घरी बोलवायचं, लेकराला ओवाळायचं, यात कसलं आलंय नियोजन? हे बघ कसं आहे माहितीये ना मालू, हे बघा सगळे कुंदीकडे चहाला गेलेत. आता तुम्ही छान जरा प्रसन्न राहा. सगळ्यांशी हसत मुखानी बोला. दिवसभर चेहरा पाडून बसला होता तुम्ही. काय वाटलं असेल लोकांना? अगं मालू, एवढा खर्च म्हणजे? हो, तुम्ही काळजी करू नका हो, सगळं नीट होईल. वेळ पडली ना तर मी नोकरी करीन. आणि अगदी काहीच नाही झालं तर जेवणाचे डबे देऊ. कुंदी सांगत होती बाहेरून लोक येतात ना नोकरीसाठी, त्यांना घरचं जेवण मिळेल आणि आपल्याला पैसे. तुम्ही काळजी करू नका. सगळं नीट होईल. तुला सांगायला काय जातंय, सगळं नीट होईल. अगं इथे खर्चाचा डोंगर वाढत चाललाय मालू. दिलीपच्या शिक्षणाचा खर्च आला, त्याच्या संगोपनाचा खर्च आला, आणि मुख्य म्हणजे घर घ्यायचं होतं मला. मग आता मला सांग मालू, आपल्याला हे सगळं करायचं असेल तर काटकसरीने जगायला नको का थोडं? काय आपलं तुझं? हे घ्या. ए मालू, हे एवढे पैसे कुठून कोणाकडून कसे काय तुझ्याकडे इतके? भाजीतून, दुधातून, वाणसामानातून वाचवलेले पैसे. 600 रुपये घ्या. मालू, तू एवढे पैसे वाचवलेस? घ्या आणि छान हसून दाखवा बरं. नाही नको, तू ठेव तुझ्याकडे. तुझेच पैसे आहेत ते तुझ्याकडे ठेव. तुझं माझं काय? संसार दोघांचा आहे की नाही? जे माझं आहे ते सगळं तुमचंही आहे. आणि आहेरातून 50 रुपये आलेत, तेही घ्या आणि कर्ज फेडून टाका. घ्या. नाही पण मालू, आधीच का बोलली नाहीस तू? मग माझ्या लक्षातच आलं नाही की तुमच्यावर एवढा ताण असेल. आणि आधीच देणार होते पण गडबडीत राहून गेलो. घ्या. नाही मालू, तू तुझ्याकडे ठेव. मी ठेवून काय करणार आहे? हे बघ, साठवलेला प्रत्येक पैसा हा कमवलेलाच पैसा असतो. ही तुझी कमाई आहे, तुझ्याकडे असू दे. कर्जावर व्याज भरत बसण्यापेक्षा देऊन टाका. मी सांगते ना तुम्हाला, माझं तेवढं ऐका. आणि आता छान हसा बरं. सकाळपासून सगळे मला विचारतायत जावई बापूंचं काय बी नसलंय ते. हे बरं दिसते, मस्त आहे. घ्या. मालू, काय झालं? मालू, तुझ्यासारखी बायको मला मिळाली हे खरंच भाग्य आहे माझं. माझ्यासारखी म्हणजे? काटकसरी. हे बघ, लाजते सुद्धा काटकसरीने. सोडा मला. जन्माला पण आलीस तू एकदम काट. ह्याच्यासाठी. ओ ग, काय झालं माझ्या बाळाला? नाही रडायचं नाही. मी आली की नाही? हो, आता रडायचं नाही. शहाणं माझं बाळ. हो ग. हो. आले बसा हो, बसा. मी बघते. हो, आलास का? ये बस नको मॅडम. मॅडम कुठले? अरे मावशी म्हण. बरं चालेल. ये बघू, पाणी घे. नाही नको. अहो मावशी, मला खूप उशीर झालाय. बर, पाटणकर मॅडमनी पाठवलंय बरं का? हा, कोण पाटणकर? अहो बँकेतल्या पाटणकर. हा, ये हे पैसे मोजून घ्या.
1.5 लाख आहेत. मोजायचे काय रे, तू एका फोनवर माझं काम केलंयस एवढं. हा, थँक्यू. हो. ये चहा तरी घे. नाही नको, मला खरंच खूप उशीर झालाय. येतो मी. बर, पण पुन्हा ये निवांत. हा हो, नक्की नक्की. बर, ये. Thank you. थँक्यू. 1.5 लाख घ्या. मालू, हा काय प्रकार आहे? पैसे आहेत कसले? साड्यांचे. कुठून आले? मी साठवलेले आहेत हो, घ्या. पण मग मला का देतेस? तुम्हाला भृदंड पडला ना माझ्यामुळे, मग काय झालं? म्हणून देते तुम्हाला मी हे पैसे. घ्या घ्या घ्या. तुझ्या मुलांना दिलेले असतील. नाही हो, तुला माहितीये, मुलांना दिलेले मी काही घेत नाही. आपल्या संसारातून वाचवलेले पैसे आहेत हे. एवढे? अहो 50 वर्ष झालेत आपल्या संसाराला. तेव्हा 600 रुपये म्हणजे आतापर्यंत किती जमवले असतील मी बघा. आणि शिवाय पाटणकर मॅडम आहेत ना, त्या माझे पैसे साठले की एवढीला टाकत असतात. या पाटणकर कोण? अगो बाई हो, ते तुम्हाला ठाऊकच नाही का? हो, एकदा अशीच मी दुकानात गेले होते काहीतरी आणायला, तर हो एक बाई चक्कर करून पडली होती. मग तिला घेऊन डॉक्टरांकडे गेले. आणि नंतर गेले होते कधीतरी एकदा बँकेत, तर आपल्या ह्या बाई चक्कर आलेल्या त्या पाटणकर मॅडम. तेव्हापासून उपकार मानतात हो. नुसता एक फोन केला ना की घरी पैसे पाठवून देतात. सया बिया नंतर करा असं म्हणतात. हे घ्या बघू पैसे आता. हा, काय आहे, आपल्या माणसांवर खर्च नाही करायचे ते कुणावर करायचे? चिडू नका. आणि खर्च केलेत ना तर आनंद माना ना त्याच्यात. घ्या घ्या घ्या. अगं हो, तुझे काय माझे काय, कोणाचे तरी खर्च झालेस ना. असू दे हो, जाऊ दे आता. घ्या घ्या घ्या. नानीला एक कळत नाही, पण बंडी नाणी सुद्धा. अहो बहिणीच आहेत की नाही तुमच्या, मग त्यांचा हक्क आहे तुमच्यावर. काय एवढं महाग? मायेच्या माणसांच्या सुखापेक्षा पैसा जास्त नसतो अहो. आणि पैसे काय आपण वर घेऊन जाणार आहोत का? हा, घ्या. व्हायब्रेटर. हॅलो. हा बंडी, काय ग, साडी मिळाली? आवडली? हा अगं थँक्यू. काय हा बर ठीक आहे. महाग कसली अगं, तू बहीणच माझी. आणि मायेच्या माणसापेक्षा पैसा काय मोठा असतो का सांग मला? शेवटी काय वरती घेऊन जायचं का आपल्याला पैसे? अगं उपरती कसली? नाही, हे माझे आधीपासूनचे विचार आहेत. हो 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 हो. नाही काय झालं माहितीये का, मी साडी आणायला गेलो होतो, म्हटलं हा रंग खोलून दिसेल आमच्या बंडीला. हो हो, म्हणजे अगदी हा खोलून दिसला ना, म्हणजे काय. काय हो, काय चाललंय नाही, तुमचं? तेवढीच तुला मदत गाड्या करायला. कशाला? नाही कशाला म्हणजे काय मालू, तुला मदत करतोच हा मी. हा, कधी हो? अरे कधी हो काय, असं काय तेव्हा नव्हतं की मी पोहे केले तुझ्यासाठी. हा, विसरतेच हो मी. पण मालू, तुझं पटतं बरं का मला. काय हो, काय? नाही ते साडीचं. काय? नाही ते म्हणजे हे साडी फक्त पैसेच नाहीत तर आणखीन पण काहीतरी आहे वगैरे तू बोललीस ना. हा, ते तुला सांगतो मालू, बंडीच्या स्वरात आनंद होता. म्हणजे साडी फुकटची मिळाली म्हणून आनंद असणार, हो, पण म्हणजे आनंद होता स्वरात, हे महत्वाचं. तुला सांगतो या आनंदाचं मोल पैशात नाही मोजता येणार. मला म्हणाली, धाकटा असून वडील भाऊ झालास. हो, आता अण्णा तर नाहीत, माहेरचं दुसरं कोण आहे? तुझाच आधार वाटतो आम्हाला, नानीचा काही उपयोग नाही. तुझ्या विचारांमुळे आपलं कोणीतरी आहे असं वाटतं, असं म्हणाली. बंडी मनसन अगदी कंठच फुटला हो. म्हणजे इतक्या वर्षात असं बोलली नव्हती कधी माझ्याशी बंडी. झाली का घडी? हो हो. मी काय म्हणतो, या साडीमुळे तिच्यात हे असा बदल झाला असेल का?
नुसतं साडीमुळे नाही काही, मग त्याच्या मागच्या मायेमुळे. नानीला पण असं वाटत असेल का? नक्कीच. तुला सांगतो मालू, मला मला वेगळंच वाटतंय आज. म्हणजे म्हणजे अगदी फॅमिली मॅन असल्यासारखं वाटतंय. अगं बाई, हो, पण त्याबरोबरच गिल्टी पण वाटते. कशाबद्दल? मी अण्णांचं सोंग घ्यायला नको होतं. का? नानीची फसवणूक केली ना मी. ठीक आहे, तेवढं नाही, मनातल्या मनात सॉरी म्हटलं मी तिला. मनातल्या मनात कशाला? प्रत्यक्षात जाऊन म्हणा की.